हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज सोमवार सकाळच्या दिवशी आम्हाला पाणी येते, म्हणून मी सगळा वाटा स्वच्छ धुवून काढला, कारण की पिठाने खूप खराब होतो वाटा। नंतर मी मुलाच्या डब्याची तयारी करायला घेतली। भेंडी व चपाती असे मुलाच्या डब्यासाठी द्यायचे होते, म्हणून मी भेंडी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली व कट करून घेतली। नंतर कणिक मळायला घेतली। कणिक चांगले पाण्याने मऊ करून घेतल्यानंतर चपात्या चांगल्या मऊसूद होतात। नंतर मी भेंडी फोडणीसाठी टाकायला सुरुवात केली। कढीपत्ता व जिरी मोहरी फोडणीसाठी अगोदर टाकली। नंतर हिरवी मिरचीचा ठेचा थोडासा घातला। ह्या पद्धतीने माझ्या पद्धतीने भेंडी केल्यानंतर अजिबात चिकट होत नाही, एकदम मस्तपैकी भेंडी तयार होते, सुट्टे। तेलामध्ये हिरवी मिरची व कढीपत्ता चांगला परतून घेतला। नंतर हळद घातली, मग चिरलेली भेंडी त्याच्यामध्ये घालून घेतली। नंतर त्याच्यात चवीनुसार मीठ घालून घेतले व थोडीशी हलवून 5 मिनिट झाकण ठेवले। थोडासा चिकटपणा येतो फोडणी टाकल्यानंतर, पण अशा पद्धतीने मी पुढे सांगते, अशा पद्धतीने भेंडी केल्यास अजिबात चिकट होत नाही, हातालाही अजिबात चिकटपणा येत नाही। तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने एकदा भेंडी करून पहा। नंतर थोडा मटण मसाला व मॅगी मसाला घालून व लाल तिखट घातले, त्याच्यामुळे भेंडीला वेगळीच टेस्ट येते। नंतर थोडा शेंगदाण्याचा कूट घातला। 2 मिनिट झाकण ठेवून भेंडी वाफलून घेतली। पूर्ण चिकटपणा गेला भेंडीचा व वरनं थोडेसे तेल घातले। अशा प्रकारे भेंडी केल्यानंतर खूप छान प्रकारे भेंडी होते। नंतर मी चपात्या करायला घेतल्या। पाण्याने कणिक चांगली मऊसूद करून घेतल्यामुळे चपात्या अगदी मऊसूद व 2 बोटांनी तुटतील अशा होत्या। आमच्या पिठाची चक्की आहे, त्याच्यामधले पीठ खूप छान येते। तुम्ही कधी जात्यावरचे पीठ दळून पहा, खूप छानपैकी ह्याच्या चपात्या होतात, मऊसूद अगदी। नंतर मी मुलाचा डब्बा भरून दिला, त्याला 8 सव्वा 8 वाजताच बस येते, म्हणून 8 पर्यंत माझी भेंडी चपाती वटा अशा प्रकारे माझे कामे झाले। नंतर माझ्यासाठी व मिस्टरांसाठी मी चहा करण्यास घेतला। चहा उकळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दूध घातले व मिस्टरांना व मला चहा घेतला। 5 मिनिट निवांत वेळेत चहा घेतला। नंतर झाडून बिडून घेतल्यानंतर घरातले देवपूजा करण्यासाठी घेतले, कारण की सासूबाई घरी नाहीत, म्हणून मला हे सर्व कामे एकटीलाच करावे लागत आहेत। त्या गावी गेल्या आहेत, नाहीतर त्या देवपूजा झाडून वगैरे करतात, त्याच्यामुळे माझा कामाचा लोड थोडासा कमी होतो। आहेत ना वय हो। प्रसन्न मनाने आज मी देवपूजा केली।
नंतर मी सर्व कपडे धुवून टाकले व भांडे घासून किचन वाटा एकदम स्वच्छ करून घेतला. भांडे घासून उन्हात ठेवले. अशा प्रकारे माझे आजचे कामाचे रुटीन सकाळचे झाले. व काल मी मोड येण्यास मटकी ठेवली होती, त्याच्यामुळे मस्तपैकी मटकीला मोड आले. असे मोड आलेले मटकी मुलांना खाण्यास दिल्यास एकदम हेल्दी व पौष्टिक. नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आम्हाला करायची होती पुरी भाजी. मिस्टरांना आज खूप पुऱ्या खाऊ वाटल्या होत्या, म्हणून भाजीसाठी दुसरे काही नव्हते, म्हणून मटकी मोडाची व गरम गरम पुऱ्या, पांढरा भात केला व गुळवणी. अशा जुन्या पद्धतीचे गुळवणी व पुरी खूप छान लागते. तुम्ही अशा प्रकारे पुऱ्या करून पहा. माझा पुरीच्या रेसिपीचा व्हिडिओ मी अर्चनाज किचनला डाउनलोड केला आहे, तुम्ही नक्कीच तिथे भेट द्या. अशा प्रकारे पुऱ्या केल्यानंतर खूप छानपैकी टंब अशी मऊसूद पुरी होते. आपल्या घरच्या गव्हाच्या पिठापासून बनवलेली ही पुरी आहे. माझ्या डेली व्लॉग्सचा नक्कीच तुम्ही सपोर्ट करा. थँक्यू.